सगळ्या प्रकाराला तुमची संमती होती असं नाही वाटत तुम्हाला? खूप मोठं कारस्थान आहे विक्रम भाऊजी. आम्ही फक्त त्याच्यात ओढले गेलो. पण वहिनी, तुम्ही अशा प्रकारे वागून रणवीर राजांच्या अनिर्बंध वागण्याला समर्थन दिलत ना? आम्ही समजवण्याचा खूप प्रयत्न केला आणि विक्रम भाऊजी यांच्या मताशी साईमा सुद्धा सहमत आहे. ओहो, डोंट गेट अँग्री बाबा, कारण मी तुला एक सरप्राईज देणार आहे. सरप्राईज? तू ये ना डायरेक्ट इकडे, मी वाट बघतोय तुझी. ओके बाय. साधी बाय म्हणायची पद्धत नाही. एक who's this? एक केतकी. सरप्राईज कसं वाटलं? What are you doing here? अरे व्हॉट आर यू डुईंग हिअर म्हणजे थेट हॉस्टेल मधनं इथेच आले. अगं पण इकडे आता सगळे प्रश्न उत्तर इकडेच करत बसणारच का? चल आधी मला तुझं घर दाखव. बाय द वे केतकी, शी इज माय मॉम. हॅलो आंटी. हाय. अँड शी इज माय सिस साक्षी. हाय. हाय. ये ना बस. तुम्ही सगळे बसा, मी तुमच्यासाठी चहा आणते. नको आंटी, खरंच थँक्स. अहो ही केतकी अमोलची मैत्रीण आणि हे अमोलचे बाबा. हॅलो अंकल. हॅलो. आम्हाला माहिती आहे साईना, हा प्लॅन तुमचा होता. आदित्य राजे, काय गरज होती हे नाटक करायची? तुम्हाला वारस हवा होता तर नताशाचं मूल दत्तक घ्यायचं होतं. वहिनी प्रेग्नंट आहेत असं कशाला सांगितलं तुम्ही? नताशाच्या पोटात रणवीर राजेंचं मूल वाढतंय. त्या मुलात राजशिर्क्यांचं रक्त आहे हे जगाला कळावं म्हणून. मग ते मूल रणवीर राजांचं आहे असंही जगाला ओरडून सांगायचं? मला वाईट फक्त एकाच गोष्टीचं वाटतंय की तुम्ही आम्हालाही फसवलात. आदित्य राजे, तुम्ही तुमचं तोंड बंद ठेवलं तर हे कुणालाही कळणार नाही. आम्ही गप्पच बसणार आहोत साईमा, पण ते आमच्या प्रिया वहिनींकडे बघू. परीक्षा आले ना आता जवळ. एक्झॅक्टली. ऍक्च्युली पोर्शन सगळा शिकवून झालाय म्हणून म्हटलं इथेच राहून अभ्यास करूया. ऍक्च्युली मी फक्त एक्झामसाठीच हॉस्टेलला परत जाणार आहे. आफ्टर दॅट मी इथेच ऍडमिशन घेणार आहे. आपण किती काळ हे सत्य सगळ्यांपासून लपवू शकलो असतो. माफ करा आम्हाला. प्रियदर्शनी, जे झालं ते योग्य नाही झालं. तू या केतकी बद्दल तरी बोललेस का त्याशी? नाही, अजून काही बोलला नाही, पण मला आवडली केतकी. स्वभावही छान आहे. खरंय, मलाही आवडली ती मुलगी. त्याच्या मित्रमैत्रिणींपैकी आपल्याला कुणाबद्दल काहीच माहिती नाही. निदान ही मुलगी तरी चांगल्या संस्कारात वाढलीये असं वाटतंय. सिनियर आहे रे माझा. सिद्धांत मराठे नाव आहे त्याचं. बर. जामच आकडू आहे. त्याला असं वाटतं की बायकांचं पोलीस डिपार्टमेंट मध्ये काही कामच नसतं. तुला पटतंय? हो. नताशाच्या मनात नेमकं काय असेल? ती आपला मूल द्यायला का तयार झाली? नक्कीच साईमा आणि भैयासाहेबांनी तिला खूप मोठी रक्कम द्यायचं कबूल केलं असणार. त्याशिवाय नताशा या प्लॅनला तयार नाही होणार. पण मग तिला कोऱ्या कागदावर भैयासाहेब आणि वहिनींच्या सह्या का हव्यात? नाही, यात नताशाचा निश्चितच काहीतरी डाव आहे. फक्त पैसा कमावणं हा तिचा उद्देश नाहीये. कोऱ्या कागदाच्या जीवावर तिला अजून काहीतरी हवं असेल आणि आता मला हे माहीत करूनच घ्यावं लागेल.